नमस्कार सर्वांना महिला दिनच्या शुभेच्छा। आम्ही ह्यावेळी खूप मस्त मजेत घालवला महिला दिन आणि 2-3 दिवसापासून ते सेलिब्रेशन चालू आहे। पहिल्या दिवशी म्हणजे 7 तारखेला आम्ही फिरतं दर्शन मुंबईचं घेतलं। पॉप इन अँड पॉप आउट असं काहीतरी ते बसचं नाव आहे। पॉप म्हणून हॉप इन अँड हॉप आउट संबंध मुंबईभर, मुंबई म्हणजे साऊथ मुंबई, फ्रॉम इथून सलारजंग म्युझियमपासून सुरू होते, चौपाटीवरून जाते, मरीन ड्राईव्ह अख्खं दिसतं, सगळी काय सुंदर दिसतं सगळं। आपण म्हणतो मुंबई ओव्हरक्राऊडेड आहे, मुंबई अशी आहे, मुंबई तशी आहे, पण एकदा जाऊन बघून या आपली मुंबई किती सुंदर आहे। आणि एस्पेशली संध्याकाळच्या वेळी गेलं पाहिजे, म्हणजे लाईटची रोषणाई असते सगळ्या बिल्डिंग्समध्ये आणि सुंदर असा समुद्र दिसतो। सी लिंकवरून गेलो आम्ही, खूप आवडला मला सगळ्यांना। 23 लोक होतो, 23 लोकांची बॅच। अप्पर डेकर बस होती। अप्पर डेकवर अर्ध एन्क्लोजर होतं, एअर कंडिशन, विथ 1 टेबल अँड 2 चेअर्स असं डिस्टन्सनी, आणि अर्ध्या भागात ओपन गॅलरी, ओपन। एवढं वारं बापरे। आम्ही तर ओल्ड लोक गेलोच नाही, कारण आमच्या केबिनमध्येच आम्ही उभं राहिलं तर आम्ही गडगड करत होतो, म्हणून आम्ही तिथे बाहेर जायचा प्रश्नच आला नाही। पण एकंदरीत खूप छान झाले। मग दुसऱ्या दिवशी म्हणजे काल सकाळी 8 ते 10 ब्लड टेस्ट होतं। GSB म्हणजे GSB सभेच्या लोकांचं डोनेशन नाही, ब्लड चेकअप होतं ॲट व्हेरी स्मॉल, विथ अ स्मॉल अमाऊंट ऑफ मनी। मित्रमंडळाने ते घेतलं होतं आणि त्यातलं 3/4 मित्रमंडळाने दिलं आणि ओन्ली 1/4 त्यांना भरावं लागलं, जे लोक ब्लड काढतात त्यांना। आणि मग ते झाल्यावर अश्विनी पैकडून आम्ही इडली, चटणी आणि बोंडा आणला आणि कॉफी असा नाश्ता झाला। म्हणजे घरी गेल्यावर त्यांनी स्वयंपाक खोलीत जायची घाई करायची गरज नाही, म्हणून ते आम्ही गिफ्ट महिलांना दिलं। आणि ना या छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटीज असतात, त्यात एकदा गेलं ना आपण, जे इंटरॅक्शन होतं ना, इंटरॅक्शन जे आहे ना, दॅट इज मोर इम्पॉर्टंट। 4 लोकांनी एकत्र जमलं की एक ती मजाच वेगळी असते। नाहीतर ब्लड डोनेशन नाही, ब्लड टेस्टिंगचं हे कोणाला एन्जॉयबल असतं का? पण नाही, आम्ही बायकांनी एन्जॉय केलं। एन्जॉय केल्याशी, कारण तेच आपण दोघं जण नवरा बायको जाऊन तिथे लॅबोरेटरीमध्ये जाऊन केलं तर त्याला मजा नाही। असं ग्रुप असून आपलीच माणसं, आपली माणसं खूप महत्त्वाची असतात हो। आणि मग कालचा दिवस तसा गेला आणि संध्याकाळी आम्ही एका कॅरिओके प्रोग्रामला गेलो होतो। प्रेमल इंजिनियर आहे आणि त्याचा भाऊ आहे, भाऊजाई आहे, हे सगळेजण मिळून, बहीण आहे, एका मोठ्या ग्रुपचे ते मेंबर्स आहेत। एक से एक गाना और कॉमेंट्री भी कितनी अच्छी, कितने बिन कॉमेडी। तो माणूस जो सूत्रधार होता, सच हॅपी टॉक, मजा येत होती ऐकायला। आम्ही पूर्ण कार्यक्रम बसलो असतो, एवढंच की खूप काळोख झाला, मग आम्हाला परत येताना टॅक्सी नाही मिळाली तर आम्हाला त्रास होणार, मग आम्ही सिनियर्स लवकर निघून आलो। आणि शिवाय ट्रीट होती तिथे, बटाटवडा आणि चहाची, म्हणजे तो पण महिला डे उत्तम रीतीने साजरा झाला। आणि आजचा दिवस आम्ही जरा गॅप घेतला आहे। उद्या
संध्याकाळी परत मी एक इन्व्हाइट पाठवलं आहे बायकांना, म्हणजे 3rd डे ऑफ सेलिब्रेशन, की आपण काहीतरी एक मजा पिक्चर बघूया. म्हणून 3 पिक्चरची नावं दिली आहेत. एक शौकीन, ते टोटल फुल धमाल आहे. म्हणजे काय, ते 3 म्हातारे एका तरण्या पोरीच्या पाठी लागतात आणि स्वतः कसे तरुण व्हायला बघतात, त्यांची कॉमेडी आहे. अशोक कुमार, उत्पल दत्त आणि कोणतरी आहे. ती एक कॉमेडी झाली. मग सिरियस पिक्चर बघायचं असेल तर म्हणजे विथ व्हेरी गुड फिल्म मेकिंग ऑफ ऋषिकेश मुखर्जी, दॅट इज सुजाता. नूतन अँड सुनील दत्त स्टारर. शशिकला पण आहे त्याच्यात आणि सुलोचना पण आहे वाटतं. सगळा बेस्ट स्टार कास्ट आणि खूप सुंदर SD बर्मनची गाणी आणि नूतनचं आणि सुनील दत्तचं ॲक्टिंग. मग काय विचारतात. जलते हैं जिसके लिए तेरी आँखों के दिए, ढूंढ लाया हूँ वही गीत मैं तेरे लिए, जलते हैं जिसके लिए. खूप छान गाणी SD बर्मनची आणि नूतनचं ॲक्टिंग मार डाला. ते बघायचं, शौकीन बघायचं. मी चॉईस दिला आहे लोकांना. आणि ऑफकोर्स विच एव्हर इज अवेलेबल ऑन द साईट. आणि तिसरं हे यादों की बारात म्युझिकल. एक से एक गाणी, एक से RD बर्मन. दिल के द्वारे सपनों की शहनाई पुकारे, दिल के द्वारे ओ तेरे आने. खूप छान. तो तिसरा पिक्चर यादों की बारात गाण्यासाठी प्रसिद्ध आहे आणि स्टोरी लाईन पण त्याची चांगली आहे. मुलं वेगवेगळी विखुरलेली असतात, वेगवेगळ्या ठिकाणी जातात, लहानपणात चुकामुक होते, ती अशी गोष्ट आहे. कॉमन गोष्ट पण व्हेरी इंटरेस्टिंगली डन. सुजाता हे जातीभेदावर आहे, अछूतच्या भेदावर आहे. आता तो भेदभाव राहिलेला नाही आहे, पण त्यावेळी त्यांनी ऋषिकेश मुखर्जींनी ते दाखवलं होतं. खूप छान रीतीने दाखवलं होतं. आणि हे शौकीन तर असंच एक मजेसाठी. पण मी 3 त्यांच्यासमोर ठेवली आहेत. तुम्हाला कुठचं अवेलेबल आहे ते बघूया आपण. आणि मग इट विल राऊंड अप विथ समोसा, कॉफी, जलेबी, वॉट एव्हर, लाईट स्नॅक. तर असं आम्ही करणार आहोत. मजा 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 मजा. आज ना परवा कोणतरी एक लग्नपत्रिका देऊन गेला आणि त्याच्यात एका पेजवर हल्ली करतात तसं सप्तपदी दाखवतात आणि ती 7 वचनं घेऊन आपण ओथ्स म्हणतात त्याला, लग्नाच्या शपथा घेऊन ते जोडपं एक होतं असं दाखवलं आहे. ते 7 वचनं खूप आनंद झाला मला. मी वाचली एक एक वचन. शेवटी मी इतक्यादा वाचलं असेल, माझ्या डोक्यात कधीच गेलं नाही, किंवा मी वरवर वाचलं असेल, पण हे वाचताना मला असं रिअलाईज झालं की ह्याच्यात फक्त मी, माझा नवरा, माझी मुलं एवढ्याच त्या शब्द कव्हर करतात. मी तुम्हाला एक एक वाचून दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल मला काय म्हणायचं आहे. आणि मग मी डबल चेक करायला संस्कृत त्या सप्तपदी सुद्धा मी वाचून त्याचा अर्थ इंग्लिशमध्ये वाचून केला. म्हणजे ते पुराण कालापासून त्याच शब्द आहेत असं नाही की आपण काही बदल केला आहे त्यात. नाही, ज्या शब्द आहेत त्याच शब्द घेतल्या जातात.
मी एक एक वाचून दाखवते. द फर्स्ट स्टेप इज टू नरिश ईच अदर, म्हणजे एकमेकांची पोटापाण्याची काळजी घ्यायची. सेकंड, टू रिमेन फ्रेंड्स लाईफ लॉंग. गुड इनफ. थर्ड इज टू बी टुगेदर फॉर एव्हर, म्हणजे टिल द काय म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये, टिल डेथ काहीतरी, टिल द लास्ट ब्रेथ वी शुड बी टुगेदर. देन कम्स 1 2 3 4. फोर्थ स्टेप इज टू केअर फॉर आवर चिल्ड्रन. मुलांची काळजी घ्यायची. प्रजनन म्हणतात त्याला, ते संस्कृतमध्ये ते भटजी म्हणतात. तुम्ही चांगली प्रजा उत्पन्न केली पाहिजे आणि त्या प्रजेचं तुम्ही रक्षण केलं पाहिजे, त्यांची तुम्ही देखभाल केली पाहिजे वगैरे वगैरे. मग सिक्स्थ आहे 1 2 3 4 5. फिफ्थ आहे टू शेअर अवर जॉयज अँड सॉरो इन एव्हरी वे. कठीण असो प्रसंग, आनंदाचा प्रसंग असो, एकत्र आपण असलं पाहिजे, एकमेकांची साथ सोडायची नाही. मग सिक्स्थ 6वा स्टेप आहे टू प्रिझर्व अवर हेल्थ. आपली प्रकृती सांभाळली पाहिजे ॲट एनी कॉस्ट. आपली म्हणजे मी, माझा नवरा, माझी फॅमिली. देन येतं 7th स्टेप इज टू ग्रो टुगेदर इन स्ट्रेंथ. ॲज द इयर्स ग्रो यू बिकम स्ट्रॉंगर इन माइंड. स्ट्रेंथ असायला पाहिजे दोघांमध्ये. असे हे 7 वाउज आवर जर्नी असं लिहिलेलं आहे. हे वाचताना माझे काही चुकलं तर मला सांगा हां. एक मला राहून वाटत होतं, आता नवरा आणि बायको म्हणजे यांचं लग्न झाल्यावर ओनली दोज 2 people आर देअर इन लाईफ फॉर इच अदर. देअर रिस्पॉन्सिबिलिटीज स्टार्ट अँड एंड with each other and their children. They have no other responsibilities like their parents. आताच्या जमान्यात पेरेंट्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. पेरेंट्सना बघायचं नाही का त्यांनी, ते काहीच त्यांनी उल्लेख केलेला नाही आहे. आणि हे पुराण्या जमान्यातले श्लोक आहेत, ते कळलं ना, आजच्या लोकांनी केलेलं नाही आहे ते. भटजी पुरातन कालपासून तेच मंत्र म्हणत आले. पण माझी काही चूक होते का अंडरस्टँड करण्यामध्ये? इथे कधीही लिहिलेलं नाही, कुठेही लिहिलेलं नाही की मी माझ्या फॅमिली म्हणून लिहिलेलं नाही आहे. तिथे कुठेच नाही आहे. चिल्ड्रन, आय विल टेक केअर, वी विल टेक केअर ऑफ आवर चिल्ड्रन. To nourish each other, okay. To remain friends lifelong, that is also okay. To be together forever, that is also okay. To care for our children. एवढंच लिहिलं आहे. एल्डर्स हा प्रश्न सुद्धा नाही, उत्तर सुद्धा नाही. टू शेअर अवर जॉयज अँड सॉरोज, ते झालं. प्रिझर्व अवर हेल्थ, ग्रो टुगेदर इन स्ट्रेंथ. इथे कुठेही लिहिलेलं नाही आहे की आपल्या आईवडिलांना अंतर देऊ नका. का असेल तसं? कारण पूर्वीच्या काळी कोणाला सांगावंच लागत नसे. हो, पूर्वीच्या काळी जॉईंट फॅमिलीज होत्या. आई वडील, म्हातारे पणजे आजे सगळे एकाच घरात राहायचे. त्यामुळे ह्यांना बघून घेऊ नको, ह्यांना बघून घे, हे सांगण्याचा प्रश्नच येत नव्हता. इट गोज विदाउट सेईंग दॅट घरात जे आहेत त्यांची, त्या मंडळीची तुम्ही काळजी घ्यायची. त्यामुळे कदाचित त्यांना हा मंत्र सुचला नसेल. पण पुढे काय होणार आहे, पुढे काय परिस्थिती येणार आहे हे त्यांना कळलं नसेल. म्हणून त्यांनी तो, म्हणजे इट वॉज टेकन फॉर ग्रँटेड दॅट फॅमिली इज ऑलवेज विथ यू अँड यू हॅव टू बी फॉर द फॅमिली. इट वेंट विदाउट सेईंग. पण आता तसा प्रसंग आलेला नाही आहे. आता मला वाटतं ह्या 7 सप्तपदीमध्ये एक 8वं पाऊल ठेवलंच पाहिजे.
किंवा ते चौथं आहे ना, चिल्ड्रन, टेक केअर ऑफ युअर चिल्ड्रन, त्याच्यात अँड एल्डर्स हे घातलं पाहिजे. त्याच्यात मंत्रात नसेल, मंत्रात चेंज करता येत नसेल तर भटजी जेव्हा सांगतात, भटजी ते प्रत्येक वाचून दाखवतात, म्हणतात, पाठ असतं त्यांना, म्हणतात आणि संस्कृत सगळ्यांना कळत नाही म्हणून त्याचा अर्थ सांगतात. तेव्हा अर्थ सांगताना ओन्ली चिल्ड्रन असं बोलायचं नाही. तुमचे वाडवडील, तुमचे संबंधिक, तुमचे आई वडील, ज्यांना तुमची गरज असेल त्यांचं तुम्ही केअर घ्या, असं भटजींनी सांगायला पाहिजे असं मला वाटतं. कारण ही काळाची गरज आहे, काळाची गरज आहे. आता काळाची गरज काय झाली आहे? सिनियर होम्स, सिनियर सिटीजन होम्स, ही काळाची गरज झाली. कितीही सुंदर असेल ते, 5 स्टार असेल, सगळं असेल, पण आपलं ते आपलं, हो की नाही? आपलं ते आपलं. आम्ही आतापर्यंत आपण केलं आहे, आतापर्यंत आताची पिढी आहे ना, आपली पिढी आहे ना, त्या लोकांपर्यंत सगळं व्यवस्थित केलं गेलं आहे. कारण वी आर ब्रॉट अप लाईक दॅट, फ्रॉम बिगिनिंग वी आर ब्रॉट अप लाईक दॅट. आम्ही आमच्या आजी सगळ्यांना पाहिलं आहे आपल्या घरात लहानपणापासून. आपल्या आईवडिलांनी त्यांची सेवा करताना पाहिलं आहे, आम्ही आमच्याकडून त्यांची सेवा करून घेतलेली आहे. हो, आम्हाला सवय झालेली. सो इट गोज विदाउट सेइंग, ते पुढे पुढे गेलं. पण नंतर सिंगल फॅमिली झाल्या, आता सिंगल फॅमिली झाल्या, त्यामुळे ते सिनियर सिटीजन होम जास्ती आलेले आहेत. काय बोलायचं तेच कळत नाही, काय योग्य काय अयोग्य हेच कळत नाही. कधी कधी वाटतं स्वतःच्या घरात खिचपत पडण्यापेक्षा सिनियर सिटीजन होममध्ये आपल्याच वयाच्या माणसाबरोबर आनंदात राहावं. तर कधी वाटतं नाही, डोळे मिटताना आपली पोरं आपल्याबरोबर असावीत, असंही वाटतं. तर काही असो, प्रत्येकाचा प्रश्न आहे तो, ज्याचा त्याचा प्रश्न आहे, ज्याने त्याने तो हँडल करावा. पण मला ही लग्नपत्रिका पाहिल्यावर हा विचार मनात आला आणि तो मला शेअर करावा असं वाटला. शेअर तर मी करणार, पण तुमच्या बाजूनी काय रिस्पॉन्स येतो ते कळायला हवं ना मला, हो की नाही? मी फक्त ब्लॅ 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 करत बसायचं आणि तुम्ही ऐकायचं न ऐकायचं, हो ना? वडील मंडळींना बघून घ्यायचं इज नॉट अ जोक, इट्स नॉट अ जोक. आणि आजकालचं लाईफ एवढं फास्ट आहे, घरच्या बाईला वेळच मिळत नाही काही करायला. ती कुठे वडील माणसांची सेवा करणार आहे, कशी करणार आहे, कुठे नाही करणार, कशी करणार आहे, शक्य आहे का ते? त्याच्यावर विचार करण्यासारखं. आपण विचार करून ठेवावा आपल्या वयाचा, आपण काय करायला पाहिजे. वर्स कम्स टू वर्स, व्हॉट विल वी डू, व्हॉट शुड वी डू, वर्स कम्स टू वर्स, याचा विचार थोडा करून ठेवला पाहिजे. पण आम्ही आहेत ना, आम्ही सगळं देवावर सोडतो. देवाला काय करायचं करू दे, आणि त्याने आधीच सगळं लिहून ठेवलं. ही आमची सायकॉलॉजी, ह्या वयाच्या लोकांची, आमच्या वयाच्या लोकांची सायकॉलॉजी ही आहे की सगळं देवावर सोडायचं. आम्ही अध्यात्म थोडं तरी शिकलेलं असतं ह्या वयात, आम्हाला तेवढं तरी कळतं की आधीच आपला लेखाजोखा लिहून ठेवलेला आहे. आपल्या कर्माप्रमाणे आपल्याला फळ मिळणार आहे. आपण कधी जाणार, काय जाणार, कसं जाणार हे सगळं वर नमूद आहे. त्यामुळे आपण विचार करण्यात काय अर्थ आहे? एक मन असं सांगतं, शहाणं मन आहे ना ते असं सांगतं. जे अध्यात्माने अगदी घासून पुसून पॉलिश केलेलं असतं मन, ते असं सांगतं. पण जे मन हळवं असतं ते मन वेगळंच सांगतं, हवंसं वाटणारं सांगतं. तर आता आपण काय करायचं, सगळा कारभार गाठ मारून
देवघरात समोर जायचं आणि देवाला अर्पण करायचं. यू आर द मास्टर ऑफ द शो, मास्टर ऑफ सेरेमनीज. यू डू वॉट एव्हर यू वॉन्ट, बट बी काइंड. यू विल बी काइंड, आय नो. असं तर या सप्तपतीबद्दल मला बोलायचं होतं. तुम्हाला काय वाटतं ते जरूर सांगा. तो एक शब्द टेक केअर ऑफ युअर चिल्ड्रनमध्ये चिल्ड्रन अँड पॅरेंट्स हे ॲड व्हायला हवं की नको, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आता पूर्वीच्या काळी मृत्यूची लाईफ लिमिट वॉज लेस. थोडे लोक 100-100 वर्ष जगायचे, पण बहुतेक काय ना काही TB हे ते, तेव्हा रोगावर औषध नव्हतं ना, तेव्हा मृत्यू व्हायचे. पण आता एवढी औषधं झाली आहेत, एवढी ट्रीटमेंट झाली आहे. लाईफ लाईन इज लॉंगर नाव, रिकव्हरी इज मोर, सो डेथ रेट इज ऑल्सो लेस. तर ते बघायला पाहिजे. आपण ओल्ड लोकांनी काय करायचं, आपली शक्ती टिकवून ठेवली पाहिजे. वेळी योग्य आहार, योग्य विहार, सगळं योग्य आचार विचार सगळे ठेवले पाहिजे. आणि तरी जे होतं आहे ते होतं आहे. देवाला थँक्स द्यायचा एव्हरी डे थँक्स द्यायचे, मनोमन थँक्स द्यायचे. असो, माझ्या मनात असलेले विचार मी प्रगट केले. तुम्हाला काय वाटतं ते जरूर सांगा.